आज मार्केट चांगलं म्हणजे म्हणजे प्रॉफिट मध्ये आहे आपण आहेत का? आता तुला जर म्हणजे तू चांगल्यापैकी मार्केट करू शकतो. किती वर्षापासून करते बाय द वे? झाले का आपल्याला 5-1 वर्ष झाले. मग तू काय कोर्स वगैरे केला वाटतं? हा स्टार्टिंगला केलं होतं 2 लोकांचे कोर्स. मग स्वतः शिकावं लागलं. चांगलं शेअर मार्केट म्हटलं की चांगलंच आहे हे की नाही? शिकलं तर चांगलं आहे, नाहीतर मग अवघड. तू शिकवशील मला? प्रयत्न केला होता तुला शिकवायचा. तसं नाही, मला त्याच्यात इंटरेस्ट पाहिजे ना. आता माझं फील्ड वेगळं, तुझं फील्ड वेगळं, फरक पडतो ना. नाहीतर मग काय जमायला काय. मी पण शिकेल, पण तरी मला थोडंसं एवढं कळतं की बाबा ऑप्शन ट्रेडिंग. अजून काय असतं बेबी? फक्त नाव काय ना, पण ऑप्शन लॉंग टर्म शॉर्ट टर्म, ऑप्शन लॉंग टर्म शॉर्ट टर्म. खूप बाहेर आहे. नाही पण ज्यांना कोणाला करायचं असेल ते शिकू शकतात ना. मला तर पर्सनली मला इंटरेस्ट नाही आहे, पण मे बी आपल्या व्ह्युअर्सपैकी कोणाला असू शकतो. वी डोंट नो ना. मग आता गणपती जवळ येत आहे, सो त्याच्यासाठी म्हटलं आपल्याला क्लिनिंग वगैरे साफसफाई परत चालू करावी लागेल. सो तो मिशन आम्ही दोघांनी हाती घेतला आणि घरामध्ये व्हॅक्यूम होतं. सो म्हटलं चला त्याचाही विकेंडला तर एव्हरी विकेंड यूज होतोच, मग ह्या विकेंडलाही करूयात. सो आता गौरी गणपती आल्यानंतर तर क्लिनिंग करायलाच पाहिजे. मग सगळं घर क्लिनिंग करायला जसं हळूहळू जसं जमेल तसं करायला स्टार्ट केलं, कारण 8 दिवसावरच गणपती आलेत. सो म्हटलं चला हे काम करायला घेऊ. हे जे मोठे मोठे विंडोज असतात ना, त्या विंडोजच्या स्लायडिंगला खूप घाण राहते, खूप घाण येते, धूळ येते बाहेरून, झाडताना कचरा जातो. मग असं छान छान मोठ्या मोठ्या विंडोजची फार हाऊस असते, पण प्रॉब्लेम असा असतो त्याला मेंटेन करायला तितकंच अवघड जातं असं मला वाटतं. कारण एव्हरी टाईम जेव्हा आपण रोजच घर झाडतो वगैरे किंवा पुसतो मॉपने वगैरे, आणि प्रत्येक वेळेस आहे ना त्या मॉपची धूळ किंवा ते झाडता त्या काकूंकडनं ती धूळही बसून जाते आणि एव्हरी वीक क्लीन होतं किंवा 15 दिवसांनी क्लीन होतं. तर तेव्हा ते भरून जातं. त्याच्यामुळं वैताग येऊन जातो साफसफाई करायला. त्याच्यामुळे आणि ते व्हॅक्यूमशिवाय निघत नाही. झाडूने किती तुम्ही आतमध्ये झाडू हे करा तरी ते निघत नाही. तर अशी परिस्थिती होईल. जेव्हा ऑफिसला असायचे ना मी, त्यावेळेस आहे ना व्हॅक्यूम नव्हतं. त्यावेळेस मी काय करायची, ह्या मोठ्या मोठ्या विंडोज ना हातानेच क्लीन करायची क्लीनरने. पेपर वगैरे, कारण ग्लास असल्यामुळे ना एकदम डायरेक्ट कपडा किंवा असे साबण सोप वगैरे नाही यूज करू शकत. त्याच्यामुळे मी ना क्लीन आणि पेपरवरनं क्लीनरने यूज करायची. पण आता अजून इझी झाले. आताही त्यानेच यूज करते, पण जी नेटमधली असते ना त्याच्यासाठी आपल्याला
व्हॅक्युमच करायला लागतं किंवा प्रॉपर सगळं धूळ काढायला लागते. आणि एव्हरी इयरला काकू करून देतात दिवाळीमध्ये, पण हे आपल्याला बाकीचं करायला लागतं. आणि इथे सोफा वगैरे म्हटलं तर सोफा सेट, सोफा कवरसाठीही व्हॅक्यूम यूज होतो. त्याचा फार यूज होतो व्हॅक्यूमचा, कारण आतमध्ये खूप धूळ अडकून जाते आपण कितीही म्हटलं तरी. आणि मला असं म्हणायचं होतं, छोटा बेबी म्हटलं ना की पसारा हा होणारच. जसं त्याचे टॉईज झाले, त्याचे टिथर, त्याचे बेड्स किंवा त्याची प्रॅम, त्याच्यानंतर त्याचं शीट वगैरे बरंच काही काही स्वॅडल्स. बऱ्याच ठिकाणी थोडासा गोंधळ होतो, कारण तो कधी हॉलमध्ये असतो, कधी बेडवरती असतो, कधी सोफ्यावरती जातो, किंवा असं आपण आपल्या कन्व्हिनियंटप्रमाणे त्याला शिफ्ट करत असतो हॉलमध्ये, इकडे बेडमध्ये वगैरे. त्याच्यामुळे ना त्याचं इकडे तिकडे पसारा होतो आणि वेळची वेळी पटपट उचलण्याचं खूप ट्राय करतो, पण एखादी गोष्ट राहून, जसं तुम्ही आत्ता बघितलं असेल सोफ्यावरती टिथर राहून गेलं. त्याच्यामुळेच तुम्ही जर माझा आधी व्हिडिओ जर बघितलं असेल, त्याच्यामुळेच मी टिथर वगैरे जे आहे जे तो तोंडात घालतो ना, त्याच्यासाठी मग आम्ही ते स्टरिलाइज्ड करून घेतो एव्हरी डे. कारण धूळ वगैरे असते आणि कुठेही पडलं जातं, बाळाकडनं आपल्याकडनं ठेवलं जातं, सोफा म्हणा, टेबल म्हणा, किंवा असं मॅटवरती ठेवलं जातं. त्याच्यामुळंच मग मी ते स्टरलायझर घेतलेलं आहे, जेणेकरून मी त्याच्या ज्या वस्तू आहे जो ते तोंडात घालतो, टिथर वगैरे, अशा मी त्या स्टरलाइज वेळोवेळी करू शकते. कारण मॅक्झिमम टाईम मी काय करते, तो जेव्हा असं दात वगैरे येतात म्हणून जेव्हा तो ट्राय करतो चावायचं वगैरे, तर मी प्लास्टिक्स न देता ते टिथरच द्यायला लागली. आणि मला मागे एका ताईंनी सजेस्ट केलं होतं की तुम्ही स्टार्टिंगलाच त्याला दुसरं टॉईज न दाखवता टिथरच डायरेक्ट दाखवता. तसं मी ट्राय केलं तर ते हळूहळू इम्प्रूव्हमेंट होते, पण तो त्याच्यासाठी तो ना टिथरसाठी बोर होऊन जातो आणि मग मला अनफॉर्च्युनेटली बाकीचे टॉईज त्याच्याजवळ द्यायला लागतात. तर हळूहळू होईल मे बी सवय, थोडा वेळ लागेल. सो हेच मला तुमच्याशी शेअर करायचं. आणि अजून एक असं होऊन जातं ना की कार्पेट जर टाकलं तर त्याच्यावर बरीचशी धूळ साचते आणि आपल्याला कार्पेट म्हटलं की चप्पल नाही घालू शकत तेवढ्या एरियामध्ये आणि व्यवस्थित क्लीन नाही करत. त्याच्यामुळे वेळची वेळी ते कार्पेट काढून आणि मग टेबल वगैरे सरकवून सगळं क्लीन करायला लागतं. कारण कार्पेटला लवकर धूळ लागते आणि मग व्हॅक्यूमनेच कार्पेटही क्लीन करायला लागतं. त्याच्यामुळेच म्हटलं आता कार्पेट इथून पुढे आपल्याला यूज करायचं आहे तर डेफिनेटली आपल्याला काही चांगल्या सवयी लावायलाच लागतील. कारण एवढ्या छान वस्तू घ्यायच्या आणि त्याचा यूज करायचा नाही, त्याला काही अर्थ नाही आहे. कारण बऱ्याच वेळेस असं व्हायचं इथून मागे की वस्तू घ्यायचो पण खराब होऊ नये म्हणून किंवा छान राहावी म्हणून ते ठेवून दिलं जायचे, पण आता तसं नाही करता येणार आहे. म्हणून मग इथून पुढे असं ठरवलं की सगळं क्लीन वगैरे झालं की कार्पेट वगैरे आथरूयात. कारण हा व्हिडिओ थोडा जुना आहे, कारण कार्पेट मी आता आथरवलेलं तुम्ही जर आता बघितलं असेल आत्ताची लेटेस्ट व्हिडिओ, त्याच्यामध्ये तुम्हाला कार्पेट टाकलेलं दिसेल. कारण हा व्हिडिओ थोडा जुना आहे, पण काही कारणास्तव मला हा एडिट नाही करता आला ब्लॉग, त्याच्यामुळे मी हा आज टाकते आहे. तो हे असं आहे.
सतरंजीने आपण ते नाही करायचं खाली तुला प्रोटेक्शन नाही भेटत. ॲक्च्युली बेडरूममध्ये ना असा हा जो बेड आहे ह्या बेडच्या साईडनं पण आणि बॅक साईडने खूप धूळ जाते, खूपच घाण बसते आणि नेमकं प्रॉब्लेम असा झाला ना की ही नळी त्याच्या आतमध्ये मागे जाऊ शकत नाही आहे आणि बेड असा फिक्स असल्यामुळे तो पुढेही सरकू शकत नाही आहे आणि झाडूही त्याच्यामध्ये प्रॉपर आतमध्ये जात नाही. त्याच्यामुळे मला कळत नाही आहे हे मी कसं क्लीन करू. तरी मी खूप ट्राय करते आहे की थोडंसं तरी ॲडजस्ट होऊयात, पण होत नाही आहे. त्याच्यामुळे असं बेड मला ना असं वाटतं कधी कधी की हे फिक्स बेड खरंच असायला नाही पाहिजे, कारण अजिबात क्लीन करता येत नाही मागचं आणि मागे ऑलरेडी किती आपण क्लीन ठेवलं तरी जे आहे ते राहून जातं असं असतं.